अकोला के मालिकपुरा में रात 2 बजे के समय ऑटो में तोड़फोड़ कर वहां से भागने वाले दो गुंडों को रामदास पेट पुलिस स्टेशन के थानेदार शिरीष खंडारे और उनके दल ने 24 घंटे के भीतर गोपनीय सूचना और सीसीटीवी फुटेज से जानकारी प्राप्त के आधार पर निरोधक दल ने मालिकपुरा अकोला निवासी ओम सुरेश खरे, दलित रमेश बंसोड़ दोनों की पहचान की और जब उनसे मामले के बारे में पूछताछ की गई तो उन्होंने अपराध करना स्वीकार किया। चूंकि वे डाकघर रामदास पेट में अपराध में शामिल थे, इसलिए उनके विरुद्ध निरोधात्मक कार्रवाई की जा रही है। संवाददाता शाहिद इकबाल की रिपोर्ट। हम बालूबाग की दुकान पे गए थे। ये नशे में था पूरा। इनने बालूबाग को आवाज़ दिया पानी की ऑर्डर देने के लिए, तो बालूबाग का बाहर कोई आया नहीं। इनने बंदा उठाया और इनने गाड़ी को मारा, फिर वहाँ से हम भागे। तो गली में एक ऑटो खड़ा था हमने रोड पे, फिर इन्हें दूसरा ऑटो को खोला और मैं आगे था कैमरे में आया थी। गलती हो गई, सॉरी। आज पोलीस स्टेशन रामदास पेठ हद्दीत 8 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास माळीपुरा भागात 2 ॲटोची तोडफोड करण्यात आली होती। त्या ॲटोचे काच वगैरे फोडून ॲटोचं नुकसान करण्यात आलं होतं। त्यासंबंधी पोलीस स्टेशनला सकाळी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली होती व या कृत्यामुळे त्या परिसरात थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं व यासंबंधी तेथील स्थानिक नागरिकांचा रोष होता। या अनुषंगाने आम्ही सदर कृत्य करणाऱ्याचा शोध घेतला असता सीसीटीव्हीच्या आधारे तसेच गुप्त बातमीदाराच्या आधारे त्यांचा शोध घेण्यात आला व 24 तासाच्या आत त्यांचे नाव निष्पन्न करून त्यांना पोलीस स्टेशन येथे बोलवून त्यांच्यावर कठोर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन करण्याची प्रक्रिया आम्ही तिथे सुरू केलेली आहे। सदर घटनेमुळे जे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्यांचेसुद्धा 24 तासाच्या आतमध्ये सदर घटना उघडकीस आणल्या कारणामुळे त्यांनासुद्धा पोलिसांचा एक आधार मिळाला आहे व अशा घटना ज्या आपल्या समाजात घडत असतात त्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण होत असते। तरी माझी नागरिकांना विनंती आहे, इतर लोकांना विनंती आहे की अशा प्रकारच्या घटना घडल्यास आपण त्वरित पोलीस स्टेशनला माहिती द्यावी। पोलीस स्टेशनकडून त्वरित कारवाई करण्यात येईल व असे असामाजिक तत्व आहे त्यांच्यावर आपण कठोर कारवाई करू।